नमस्कार मंडळी. सुश्री फाउंडेशन या सामाजिक संस्थेतर्फे मी श्रीराम आरसा समाज मनाचा या उपक्रमात आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. सुश्री फाउंडेशन ही ATG मान्यताप्राप्त सामाजिक संस्था असून विविध विषयांवरील व्याख्याने, कार्यशाळा याबरोबरच पर्यावरण क्षेत्रात सुश्री फाउंडेशन कार्यरत आहे. विविध सामाजिक संस्थांना व्यासपीठ मिळवून देण्याचं मुख्य कार्य सुश्री फाउंडेशनतर्फे केले जाते. आरसा समाज मनाचा या उपक्रमात आज जनकल्याण रक्तपेढीचे कार्यकारी संचालक डॉक्टर अतुल कुलकर्णी इथे उपस्थित आहेत. मी त्यांचे सहर्ष स्वागत करतो. जनकल्याण रक्तपेढी ही स्वेच्छा रक्तदानातील अग्रगण्य संस्था असून 1983 पासून या संस्थेचे कार्य सुरू आहे. RBTC मान्यता प्राप्त आणि NADH मानांकन प्राप्त असलेली जनकल्याण रक्तपेढी आहे. नमस्कार सर. नमस्कार. सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला असं विचारतो की मुळात रक्तदान का करावं, म्हणजे काय गरज काय रक्तदान करण्याची? खरंय, गमतीदार प्रश्न आहे. आत्ताच्या संकुचित विचारसरणीमध्ये आपल्याला असं वाटतं की माझा जर काही फायदा असेल तर मी रक्तदान करायला पाहिजे. तर बरेच जण असा प्रश्न विचारतात खरं. पण दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे आम्ही कायम सांगतो ते हेच आहे की रक्तदान करून बघा, खूप छान वाटतं. तर रक्तदान केल्यानंतरचा मिळणारा आनंद जो आहे तो अवर्णनीय आहे आणि म्हणून ते चांगलं वाटतं म्हणून करावं असं सांगणारे काही जण आहेत. पण त्याचबरोबर याच्या वैज्ञानिक बाजू सुद्धा आहेत. आपल्याला माहिती आहे की मनुष्य मंगळावर पोहोचला, पण तरी देखील आज सुद्धा त्याला कृत्रिम रक्त तयार करता आलेलं नाही. आणि विज्ञानाच्या काही मर्यादा ह्या त्याच्यातून लक्षात येत गेल्या. त्याच्यातलं महत्वाचं कारण म्हणजे रक्तामध्ये असलेली लाल रक्तपेशी. या लाल रक्तपेशीमध्ये हिमोग्लोबिन नावाचा जो रेणू असतो तो ह्या ऑक्सिजनला आपल्या फुफ्फुसापासून सेल्स पर्यंत घेऊन जात असतो, पेशीपर्यंत नेत असतो आणि तिथून कार्बन डायऑक्साईड घेऊन परत फुफ्फुसापर्यंत येत असतो. तर असं काम करणारा म्हणजे फुफ्फुसाच्या इथे ऑक्सिजन घेणारा आणि पेशीच्या इथे कार्बन डायऑक्साईड घेणारा मॉलिक्यूल हा वैज्ञानिकांना आता तयार करता आलेला नाही. आणि त्यामुळेच आज सुद्धा मानवी रक्ताला पर्याय नाही. त्यामुळे असं म्हणता येईल की कारखान्यात सगळं बनत असलं तरी अजून रक्त बनत नाही. मग आता हे रक्त जर एखाद्याला लागणार असेल, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ऍक्सिडेंट होतात, बाळंतपण होतात, या सगळ्या ठिकाणी रक्त हे लागतंच आणि त्याला पर्याय काही नाही. आणि मग ते रक्त जर हवं असेल तर ते कोणीतरी दिलं पाहिजे. मग ते मारून मुटकून घ्यावं का स्वेच्छा रक्तदानाने घ्यावं. तर जुना जो पायंडा होता तो थोडा मारून मुटकूनचा होता. जसं आपण म्हणतो साम दाम दंड भेद, अशा पद्धतीने कामं करून घेण्याचा पायंडा होता. तर त्याच्यातला याचं महत्व सांगून सामोपचाराने स्वेच्छा रक्तदानाने रक्तदान करण्याची ही गरज ही समाजाची आहे. मला याला अनुषंगिक तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की कृषक किंवा बारीक व्यक्ती जे असतात त्या म्हणतात की आम्हाला रक्त द्यावं लागेल, आम्ही कुठे रक्तदानाला जाऊ. तर त्याविषयी काय सांगाल? प्रत्येक रक्तदान शिबिराच्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी असतात. ते तपासणी करतात आणि जर योग्य असेल त्याच्याचकडनं रक्त हे संकलित केलं जातं. त्यामुळे कृश लठ्ठ हे त्या डॉक्टरांना ठरवू द्यावं असं मला वाटतं. रक्तदात्याचं वजन असेल, त्याचं हिमोग्लोबिन आहे, उंची आहे, त्याचे काही आजार आहेत का, औषधं घेतोय का, अशा वेगवेगळ्या निकषांवरती तर तो रक्तदाता खरा ठरला तरच त्याचं रक्तदान हे केलं जातं. आणि आमच्या बघण्यात असं आहे की जे वैज्ञानिकांनी सांगितलेलं आणि कायद्याने सांगितलेले जे नियम आहेत ते पाळून जर रक्तदान झालं तर रक्तदात्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. भेटवस्तू दिली जाते, मिळेल आपल्याला, म्हणून सुद्धा रक्तदान काही वेळेला केलं जातं. तर त्याविषयी काय सांगणार? रक्तदान ही जी प्रक्रिया आहे, मी जसं म्हणलं, ही वैद्यकीय प्रक्रिया आहे. आणि रक्तपेढ्यांची जबाबदारी काय आहे तर जो रक्तदान करणार आहे त्याला अपाय नाही व्हायला पाहिजे आणि ज्याला रक्त दिलं जाणार आहे त्याला त्याचा उपयोग व्हायला पाहिजे. अशा दोन्हीची जबाबदारी ही रक्तपेढीवरती असते. जेव्हा एखादं आमिष येतं तेव्हा माणूस त्याची जो खरेपणा आहे तो बदलतो. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं
तर एक निकष आहे, आदल्या दिवशी छान झोप झालेली असली पाहिजे. हं. आता मला माहिती जर असेल की मी इथं सांगितलं की माझी झोप नीट झाली नाही हं. आणि तर ते म्हणणार की आता यांना रक्तदान करता येणार नाही, तर मग मला तो मिळणारा मिल्टनचा डबा असेल किंवा तो पेनड्राईव्ह असेल, हे मला मिळणार नाही आणि जे ते मला पाहिजे. आणि मग अशा वेळेला खोटी माहिती ही रक्तदात्याकडून दिली जाऊ शकते. त्याचा त्या रक्तदात्याला सुद्धा अपाय होऊ शकतो. आणि काही वेळेला जसं हे रक्त, हे आम्ही म्हणतो की दुधारी तलवार आहे, हं. त्याच्यामुळे प्राण वाचू जसा शकतो, तसं चुकीचं रक्त दिल्यामुळे अपाय होऊन प्राण जाऊ सुद्धा शकतो. काही इन्फेक्शन्स आहेत, HIV आहे, कावीळ आहे, हे इन्फेक्शन रक्तावाटे प्रसारित होत असतात. मग अशी जर खोटी माहिती जर त्या रक्तदात्याने दिली, तो जर बाधित असेल आणि त्याच्याकडनं रक्तदान स्वीकारलं गेलं, तर त्याच्यामुळे रुग्णाला सुद्धा अपाय होऊ शकतं. म्हणून स्वेच्छा रक्तदान हाच आपलं ब्रीदवाक्य असलं पाहिजे. जे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे, त्यांनी सुद्धा जगभरामध्ये रक्तदान हे स्वेच्छा रक्तदानातूनच व्हावं असं म्हणलं आहे. आपलं सुद्धा राष्ट्रीय धोरण जे आहे ते स्वेच्छा रक्तदानाचंच आहे आणि त्याला अनुषंगाने म्हणूनच हे भेट वस्तू देऊन रक्तदान करणं हे चुकीचं आहे. परंतु त्या रक्तदात्याला तुम्ही एखादं सर्टिफिकेट दिलं, एखादी पिन दिली, बॅच दिलं, जो की तो स्वतः अत्यंत उत्साहाने मिरवेल आणि सगळ्यांना सांगेल, होय मी रक्तदान केलं, खरंय. तुम्ही पण करा, तर ह्याला परवानगी आहे आणि हे योग्य आहे. ओके. मला आता तुम्ही जे म्हणलात की सुरक्षितता, तर शुगर असलेले लोकांनी जर रक्तदान केलं तर दुसऱ्याला पण शुगर येऊ शकते का त्यातनं, किंवा ब्लड प्रेशर असतं त्या माणसाने जर रक्तदान केलं तर म्हणजे चालू शकतं का हे? बरं. तर ह्याच्या बाबत सुद्धा खूप गैरसमज आहेत. जसजसं विज्ञानाला डायबेटीस, ब्लड प्रेशर ह्या आजारांची माहिती होत गेली, रक्तदात्यांमध्ये सुद्धा याच्याबद्दल वेगवेगळी माहिती, त्याचं संशोधन केलं गेलं. सुरुवातीच्या कालावधीमध्ये मधुमेह, रक्तदाब असे आजार ज्यांना होते, त्यांना रक्तदानापासून परावृत्त केलं जायचं. पण आताची जी माहिती आलेली आहे, त्या माहितीच्या आधारावरती वैद्यकीय अधिकारी थोडी त्याची हिस्ट्री आणि चाचपणी करून त्यांना परवानगी देऊ शकतो. कारण की जे तुम्ही विचारलं की मधुमेह हा रक्तावाटे दात्याकडनं रुग्णाला जाऊ शकतो का, तर तो नाही जाऊ शकत. हे दोन्ही आजार, मधुमेह असेल किंवा रक्तदाब सुद्धा, हे जाऊ नाही शकत. पण मग दोन गोष्टी महत्वाच्या, रक्तदात्याला अपाय नाही ना होणार, आणि म्हणून मग काही निकष या दोन्ही आजारांमध्ये घातलेले आहेत. जे मधुमेही आहेत, ज्यांना गोळ्यांवाटे ती जी साखर आहे ती नियंत्रणात राहते, त्या गोळ्यासारख्या बदलाव्या लागत नाहीत, तर असे जे मधुमेही आहेत ते रक्तदान करू शकतात. आणि तसंच रक्तदाबाबद्दल सुद्धा आहे. ज्यांचा रक्तदाब हा नियंत्रणात राहतो, गोळी घेत असतात पण नियंत्रणात राहतो, अशांना सुद्धा रक्तदान करता येतं. आता प्लाझ्मा शब्द खूप लोकांना परिचित झाला, त्याच्यावरच प्लेटलेट हा शब्दही, डेंग्यूच्या निमित्ताने प्लेटलेट कमी होतात असं खूपच लोकांना माहिती झाले हे दोन्ही शब्द. तर काय नक्की प्लाझ्मा आणि प्लेटलेट काय, आणि त्याचा काय उपयोग काय असतो, म्हणजे किंवा रक्तदान केल्यानंतर दात्याला त्याचा काही उपयोग होऊ शकतो का, याच्याबद्दल थोडंसं सांगा. तर आपलं जे रक्त आहे, ह्या रक्तामध्ये वेगवेगळे घटक आहेत, ज्याला आम्ही म्हणूया की काही पेशी आहेत, सेल्स आहेत, ज्याच्यामध्ये लाल रक्तपेशी आहे, पांढरी रक्तपेशी आहे, प्लेटलेट आहे, आणि द्रव पदार्थ, लिक्विड पार्ट, ज्याला आपण रक्तरस किंवा प्लाझ्मा म्हणू, अशांनी हे रक्त बनलेलं आहे. आणि ह्या प्रत्येक घटकाचं एक वेगवेगळं वैशिष्ट्यपूर्ण परंतु अत्यंत महत्वाचं असं कार्य आहे. लाल रक्तपेशीचं मी तुम्हाला सांगितलं, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड ह्याच्या वहनासाठी, ट्रान्सपोर्टसाठी त्याचा उपयोग होतो. तसं प्लेटलेट जी आहे ती रक्त साखळण्यासाठी खूप महत्वाची असते. जेव्हा एखाद्या ठिकाणी लागतं, खरचटतं, तर त्यावेळेला ज्या छोट्या मायक्रोव्हॅस्क्युलेचर, लहान ज्या व्हेसल्स असतात, त्याच्यामध्ये हे प्लेटलेट्स क्लॉट तयार करतात आणि रक्तस्त्राव होणार आहे तो थांबतो. तर अशा ह्या अत्यंत उपयोगी ज्या प्लेटलेट आहेत, त्या प्लेटलेट या डेंग्यू जो तुम्ही आता उल्लेख केला, त्या आजारामध्ये त्याचा साईड इफेक्ट म्हणून कमी होतात. पण ह्या फक्त डेंग्यू मध्येच लागतात असं नाही. आपण सगळेजण बघतो, कॅन्सरचे पेशंट्स आहेत, किमोथेरपी वरती आहेत, रेडिओथेरपी वरती आहेत,
किंवा गुंतागुंतीच्या मोठ्या शस्त्रक्रिया आहेत ज्या ठिकाणी सुद्धा प्लेटलेट हे लागतं. आणि म्हणून तशा प्लेटलेट वेगळ्या करण्याची सुद्धा प्रणाली आहे. पूर्वी जे रक्तदान केलं जायचं होल ब्लड डोनेशन, त्याच होल ब्लड मधून प्लेटलेट्स ज्या आहेत या वेगळ्या केल्या जायच्या. परंतु आता नवीन तंत्रज्ञान उपलब्ध आहे ज्याला आम्ही सेल सेपरेटर असं म्हणतो. त्याच्या साहाय्याने अफेरसिस पद्धतीने या प्लेटलेट ह्या वेगळ्या करता येतात. असं म्हणता येऊ शकेल की ही ऑनलाईन कॉम्पोनंट सेपरेशनची पद्धत आहे. म्हणजे जो दाता आहे त्या दात्याला त्या मशीनशी जोडलं जातं. ते जे रक्त आहे ते रक्त त्या मशीन मध्ये जातं. प्लेटलेट सारखा जो घटक हवा आहे तो त्याच्यातून बाहेर पडतो आणि उर्वरित सगळे जे रक्तातले घटक आहेत ते परत दात्याच्या शरीरात जातात. आणि हे सायकल चालू राहतं आणि त्याच्यातून ह्या प्लेटलेट्स या बाहेर येत राहतात. आणि अशा पद्धतीने ज्या तयार होणाऱ्या प्लेटलेट्स आहेत ह्या अत्यंत उपयोगी या कॅन्सरचे पेशंट, ट्रान्सप्लांटचे पेशंट, डेंग्यूचे पेशंट यांना ठरताना दिसतात. तिसरा एक प्रश्न विचारला तुम्ही, तो प्लाझ्मा बद्दल विचारला. आता सध्या कोविडच्या निमित्ताने सगळ्यांना प्लाझ्माची माहिती झालेली आहे. पण मी मगाशी सांगितलेला प्लाझ्मा आणि हा कोविड प्लाझ्मा याच्यामध्ये अंतर आहे. ते काय आहे तर ज्यांना कोरोनाचा संसर्ग होऊन गेलेला आहे त्यांना त्यांच्या रोगप्रतिकार शक्तीने फाईट दिलेली आहे आणि त्याचा एक परिणाम म्हणून त्यांच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार झालेल्या आहेत. ज्या अँटीबॉडीजचा उपयोग या कोरोनाला घालवण्यासाठी त्यांनी केलेला आहे. तर त्या ज्या तयार रेडीमेड अशी जी रोगप्रतिकार शक्ती या कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये आहे, ती रोगप्रतिकार शक्ती जर काढून घेता आली आणि जो आता आजारी आहे त्याला देता आली तर तो लवकर बरा होईल, अशी त्याच्या मागची योजना आहे. आणि त्यामुळे हा जो प्लाझ्मा आहे कोविड प्लाझ्मा हा बाकीच्या नॉर्मल प्लाझ्मापेक्षा वेगळा याच्यासाठी आहे की त्याच्यामध्ये कोविडला फाईट करण्यासाठी लागणाऱ्या अँटीबॉडीज या तयार आहेत. त्यामुळे मग हे प्लाझ्मा दान कोण करू शकतो तर साहजिकच आहे जो कोविड मधून बरा झाला आहे त्यांनी हे प्लाझ्मा दान करायचे. आणि ही प्लाझ्मा दानाची जी प्रक्रिया आहे ती आपल्या प्लेटलेट दानासारखीच आहे. मी जसे आता प्लेटलेट जसं वेगळे करतात तसाच हा प्लाझ्मा वेगळा केला जातो आणि तो रुग्णाला दिला जातो. आता आपण कोविड बद्दल बोलतोय तर त्या अनुषंगाने असाही एक गैरसमज सध्या पसरला आहे की रक्तदान करणं हे कितपत सुरक्षित आहे या काळात, तर त्याविषयी सांगा. आणि मला वाटतं अजूनही काही घटक रक्तामध्ये असतात की जे खूप उपयोगी असतात आणि त्याचा साठवण पिरियड जो आहे तोही संबंधित असतो, तर त्याबद्दल जरा सविस्तर सांगावं. अगदी आता कोविडच्या बद्दल पहिल्यांदा सांगूया. हे निश्चितच आहे की पहिल्यांदा खूप मोठी घबराट ह्या कोविड आणि त्याच्या संसर्गाने होती, परंतु आता ते बरंचसं आटोक्यात आलेलं आहे. दोन गोष्टी समजून घ्यायला हव्यात. एक म्हणजे कोविड हा रक्तवाटे संक्रमित होत नाही, त्यामुळे घेणाऱ्याला तर कोविड ब्लड वाटे जात नाही. देणाऱ्याला कोविड होऊ शकतो का तर मी म्हणेल नाही होऊ शकत. जसं की तो कोविड कशाने होतं तर तो दुसऱ्या कोविड माणसाच्या संसर्गात आलेला आहे आणि त्याच्या बरोबर तुम्ही मास्क न वापरता, सुरक्षित अंतर न ठेवता, योग्य पद्धतीने सॅनिटायझरचा वापर न करता जर काही करत असाल तर हा कोविड पसरतो असं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर त्यामुळे जर ही काळजी घेतली तर कोविडचा प्रसार रक्तदानाच्या ठिकाणी होण्याचं काही कारण नाही. आणि म्हणूनच जे राज्य रक्त संक्रमण परिषद असेल, राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषद आहे, यांनी कोविड कालावधीमध्ये ह्या सगळ्या गोष्टींची काटेकोर अंमलबजावणी रक्तपेढी करते ना त्याच्यासाठी मार्गदर्शक सूचना देणं आणि असं सुद्धा केलेलं आहे. त्यामुळे सगळ्या रक्तपेढ्या या कोविडच्या संसर्गाबाबत जागरूक आहेत आणि रक्तदानाच्या वेळेला कोविडचा प्रसार होण्याची शक्यता ही ह्या सगळ्या काळजी घेतल्यामुळे, वेगवेगळ्या गोष्टींची माहिती मिळाल्यामुळे होत नाही. दुसरं आपण आता असंही बघतो आहोत की बरेचसे जण हे मास्क आणि याचा वापर करतात.
पण काही जण जी आहेत जी त्याचा वापर करत नाहीत हम्म. त्यांच्यासाठी मात्र आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे. जसं हम्म. आपण सगळ्यांना सांगतो तर हम्म. तसंच आम्ही सुद्धा रक्तदानाच्या ठिकाणी हे हम्म. केलेलं आहे. हम्म. नो मास्क नो ब्लड डोनेशन. बर. तर मास्क असल्याशिवाय रक्तदान करता येणार नाही. हम्म. ही याच्यातली प्राथमिक अटकावासाठी असलेली गोष्ट आहे आणि ती आपण रक्तदानाच्या ठिकाणी पाळतो. त्यामुळे बिनदिक्कतपणे रक्तदान करायला हरकत नाही. म्हणजे तुम्हाला कोविड नाही होणार, पण दुसरं तुमच्याकडनं पुण्य होणार आहे, एखाद्या माणसाचा प्राण वाचणार आहे. त्यामुळे कोविडच्या भीतीने रक्तदान टाळायचं काहीच कारण नाही. त्याच्यासाठी सगळी सुरक्षितता ही रक्तपेढीच्या मार्फत ही घेतली जात आहे. दुसरा जो भाग होता रक्त घटकांच्या बाबत, हो. तर मी जे तुम्हाला 2-3 प्रकार सांगितले, लाल रक्तपेशी सांगितला, प्लाझ्मा सांगितला, कोविड प्लाझ्मा सांगितला, प्लेटलेट सांगितला. तर नॉर्मल प्लाझ्मा जो आहे, जो रक्तदाता आहे तो रक्तदान करतो, तर त्याच्या रक्तातून हा नॉर्मल प्लाझ्मा हा बाहेर काढला जातो. त्याला आम्ही फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा असं म्हणतो, ज्याच्यामध्ये रक्त साखळण्यासाठी जे वेगवेगळे घटक असतात ते त्याच्यामध्ये असतात आणि ज्यांना रक्तस्राव होण्याची शक्यता असते अशा ठिकाणी प्लेटलेट सोबत हा फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा जो आहे तो सुद्धा वापरला जातो. याच फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा पासून क्रायो प्रेसिपिटेट नावाचा अजून एक घटक आहे जो बनवला जातो, ज्याच्यामध्ये फायब्रिनोजेन आणि कॉन्सन्ट्रेट असतात जे पण रक्त साखळण्यासाठी लागतात. तर अशा सगळ्या कॉम्पोनंट्स हे आता उपलब्ध आहे. आता होल ब्लड हे दिलं जात नाही, रादर ते देऊ नये असं आपण म्हणतो. त्याच्याऐवजी त्या रक्तातून जे वेगवेगळे झालेले घटक आहेत, लाल रक्तपेशी, पांढरा रक्तपेशी, प्लेटलेट, हे सगळं दिलं जावं. आणि आताचं जे युग आहे हे रक्त घटकांचं युग आहे आणि त्यामुळे हे सेपरेट केलेले असल्यामुळे त्याची नीट साठवणूक पण करावी लागते. तर ह्याच्यात सगळ्यात जास्त टिकणारा घटक जर बघितला तर तो प्लाझ्मा आहे. तो -30 पेक्षा खाली हा साठवला जातो आणि तो 1 वर्ष टिकू शकतो. क्रायो प्रेसिपिटेट सुद्धा तसाच आहे. 1 वर्ष तो टिकू शकतो आणि तो सुद्धा -30 गोठवून हा ठेवला जातो. सगळ्यात कमी ज्याचा लाईफ आहे तो आहे प्लेटलेट. त्याचं लाईफ आता 5 दिवसाचं आहे आणि तो जो आहे तो 22 डिग्री सेल्सिअसला ठेवला जातो आणि तो कायम ॲजिटेटर वरती शेक करत हलवत ठेवतात. तर असा हा प्लेटलेट सगळ्यात कमी ज्याचा लाईफ आहे तो. आणि त्याच्यामध्ये लाल रक्तपेशी ज्या 35 ते 42 दिवस ह्या टिकू शकतात असं यांचं लाईफ आहे. आणि म्हणून आम्ही बघतो की हे प्लेटलेटचं मी तुम्हाला सांगितलं 5 दिवसाचं लाईफ आहे. तर त्यामुळे कॅन्सरचे पेशंट्स आहेत, या सगळ्यांना प्लेटलेट जर हव्या तेव्हा पाहिजे असतील तर नियमित रक्तदानाची गरज आहे. फक्त 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे, 2 ऑक्टोबर ह्याच्या दिवशी जर मोठ्या प्रमाणात रक्त संकलन झालं तर हे सगळे वेगवेगळे घटक हे जेव्हा हवे तेव्हा मिळणार नाही. त्यामुळे 365 दिवस छोटी छोटी रक्तदान शिबिरे जर सातत्यपूर्ण चालू राहिली तर सगळ्या रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा असेल आणि कुठल्याही रुग्णाला रक्त हे हवं तेव्हा मिळू शकेल. म्हणजे मी एकदा रक्तदान केलं की रक्तपेढीचंच काम खूप मोठं आहे. म्हणजे मी 15 मिनिटात रक्तदान करून बाहेर पडेन, पण पेढी खूपच मोठ्या प्रमाणात याच्यात खूप काळजीपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी करते. तर मी एकदा रक्तदान केलं की मी पुन्हा कधी रक्त देऊ शकतो? म्हणजे काय कालावधी असतो तो? स्त्री आणि पुरुषांच्या बाबतीत तो काही वेगळा आहे का? पुरुष हे दर 3 महिन्यांनी रक्तदान करू शकतात आणि महिला ह्या दर 4 महिन्यांनी रक्तदान करू शकतात. असं आढळून आलं काही महिलांमध्ये की ज्यांनी सातत्यपूर्ण दर 3 महिन्यांनी रक्तदान केलं त्यांचं हिमोग्लोबिन लेवल थोडी कमी होताना लक्षात आली आणि म्हणून भारतभरासाठी हा निकष केला की महिलांनी 4 महिन्यांनी रक्तदान करावं. हे सगळे निकष कशासाठी आहेत तर तो जो रक्तदाता आहे तो कायम हा हेल्दी राहायला पाहिजे, स्वस्थ राहायला पाहिजे आणि त्यांनी त्याचं आयुष्य म्हणजे अगदी रक्तदानाच्या दृष्टीनेचं आयुष्य 18 वर्ष पूर्ण झाल्यापासून ते 65 वर्षापर्यंत सातत्यपूर्ण रक्तदान करता यावं अशा दृष्टीनेचे हे निकष तयार आहेत. त्यामुळे दर 3 महिन्यांनी रक्तदान केलं तर त्या रक्तदात्याला कुठल्याही प्रकारचं अस्वास्थ्य हे येत नाही असं आपल्याला लक्षात येत आहे.
हे आता त्यामुळे आपण बिनदिक्कतपणे रक्तदान करायला हरकत नाही. या निमित्ताने आपण रक्तदानाचा कालावधी पण सांगितला, वय पण सांगितलं, 18 ते 65 वर्षापर्यंत आपण कधीही रक्तदान करू शकतो. कृषी व्यक्ती पण करू शकतो. तर स्त्री आणि पुरुष हे कधी रक्तदान करू शकतात हेही तुम्ही सांगितलं. आता मी रक्तदान केलं, पण आता हा जो प्रवास आहे, माझं रक्त जेव्हा एखाद्यापर्यंत पोहोचेल, तो प्रवासाबद्दल जरा सांगा ना. हा प्रवास सुद्धा खूप रंजक आहे. घेतलेलं जे रक्त आहे त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रक्रिया होतात. तर त्याची प्रक्रिया म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीला सुरुवात जी होती ती रक्तदानाच्या ठिकाणापासूनच होती. सुरुवातीला बाटली होती, त्याच्यानंतर प्लास्टिकची पिशवी आली. त्या आता रक्त विघटन करायचं असल्यामुळे इंटिग्रेटेड पाउचेस आहेत, म्हणजे 3-4 पाउचेसची मिळून बनलेली पिशवी असते. अशा पिशव्यांमध्ये रक्त संकलित होतं. तिथून ते रक्तपेढीमध्ये येताना सुद्धा त्याची काळजी घेतली जाते. योग्य पद्धतीची शीत साखळी, कोल्ड चेन ही मेंटेन करून आणावं लागतं. जो रक्त घटक बनवायचा आहे त्याप्रमाणे ट्रान्सपोर्ट करून तो रक्तपेढीमध्ये येतो आणि मग ती जी रक्तपिशवी आहे ती रक्त विघटन प्रयोगशाळेत जाते. तिथं वेगवेगळे सेंट्रिफ्युजेस असतात. त्या सेंट्रिफ्युजेसच्या सहाय्याने त्या रक्तामधले जे घटक आहेत त्याचे वेगवेगळे लेयर्स तयार होतात. लाल रक्तपेशींची ग्रॅव्हिटी ही जास्त असल्यामुळे ते तळाला बसतात, प्लाझ्मा हा वरती तरंगतो. मग वेगवेगळे सेपरेटर्सची मशीन्स आहेत, त्याच्या सहाय्याने हे रक्त विघटन हे केलं जातं आणि ते घटक हे स्टोरेज मध्ये जातात. काही आजार हे रक्तावाटे संक्रमित होऊ शकतात, त्याच्या तपासण्या कराव्या लागतात. तर त्यामुळे त्याच्यासाठीच्या ट्रान्सफ्युजन ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स असं आम्ही म्हणतो, ज्याच्यामध्ये कावीळ आहे, हिपॅटायटिस बी, हिपॅटायटिस सी, मलेरिया आहे, सिफिलिस आहे आणि सगळ्यात महत्वाचा HIV आहे. या सगळ्यांची तपासणी ही भारतामध्ये करणं बंधनकारक आहे. प्रत्येक युनिट हे जेव्हा रक्तदात्याकडनं घेऊन रुग्णाला दिलं जातं तेव्हा या तपासण्या कराव्या लागतात. तर त्यामुळे एक रक्ताचा नमुना या तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळेमध्ये जातो. दुसरा नमुना अजून एक रक्तगट ठरवणाऱ्या प्रयोगशाळेमध्ये जातो. हे सगळं झालेलं आहे, हे योग्य झालंय हे बघण्यासाठी गुणवत्ता तपासण्याच्या काही गोष्टी असतात, तिथे हे जात असतं. तर असा एक प्रवास हा रक्तपेढीमध्ये चालतो. त्यामुळे जेव्हा रक्तदान शिबिर एका बाजूला चालू झालेलं असतं तेव्हाच दुसऱ्या बाजूला रक्तपेढीमध्ये या प्रक्रियांच्या साठीची तयारी ही चालू झालेली असते आणि ही सगळ्या तपासण्या पूर्ण झाल्यानंतरच हे रक्त हे देता येतं. असा सगळा हा रक्ताचा प्रवास आहे. खरंच रंजक तुम्ही शब्द वापरलात, तो अगदी योग्य आहे. थॅलेसेमिया हा आजार जो आहे, या आजारामध्ये वारंवार रक्त द्यावं लागतं, तर ते काय नक्की, म्हणजे त्याबद्दल जरा सांगा. हा जो आजार आहे हा अनुवंशिक आजार आहे. थॅलेसेमियाच्या मुलांमध्ये रक्त आहे, लाल रक्तपेशी आहेत, पण त्याच्यातलं जो हिमोग्लोबिन आहे तो डिफेक्टिव्ह आहे आणि त्यामुळे ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड याचं ट्रान्सपोर्ट नीट होत नाही आणि ते नीट न झाल्यामुळे ह्या रक्ताचा त्या मुलाला उपयोग होत नाही आणि म्हणून मग त्याला वरचे वर रक्त जे आहे ते भरून घ्यावं लागतं आणि म्हणून थॅलेसेमियाच्या बाबत जनजागरण करणं हा सुद्धा जनकल्याण रक्तपेढीचा एक महत्वाचा भाग आहे. खूपच महत्वाची माहिती सर तुम्ही आता दिलीत. मला जाता जाता तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की अनेक चौकांमध्ये फ्लेक्स असतात, रक्तदान शिबिरांचे बोर्ड असतात. तर असा बोर्ड बघून मला एकदम उत्साह आला आणि मी तिथे जर रक्तदानासाठी गेलो तर ते कितपत योग्य असं तुम्हाला वाटतं? सामान्यतः आपण असं बघूया की रक्तदान शिबिर ही व्यवस्थित असतात. त्यांना सुद्धा मार्गदर्शक सूचना अन्न व औषध प्रशासन, राज्य रक्त संक्रमण परिषद यांनी दिलेल्या असतात. त्यामुळे रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करणं हे सुरक्षित आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही. परंतु आपण ज्याला म्हणूया की सजग नागरिक जसा असतो तसाच सजग रक्तदाता सुद्धा असावा. म्हणजे तो त्या रक्तदान शिबिराच्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी ज्याच्याबद्दल आता आपण माहिती घेतली, तिथले डॉक्टर आहेत, तिथे नर्स आहेत, समुपदेशक आहेत, या सगळ्यांची माहिती घेऊन नीट पद्धतीने जिथे रक्तदान शिबिर चाललेलं आहे अशा ठिकाणी आपण रक्तदान करावं. आणि तसंच रक्तपेढीमध्ये तर स्वागत आहेच आहे. रक्तपेढीमध्ये तो सगळा सेटअप अत्यंत योग्य पद्धतीने आहे. त्यामुळे आपण रक्तपेढीमध्ये जाऊन सुद्धा रक्तदान करू शकता. आपला वाढदिवस आहे, मॅरेज अॅनिव्हर्सरी असेल किंवा कोणाचा स्मृतिदिन असेल,
किंवा काहीही निमित्त काढून रक्तपेढीमध्ये रक्तदानाला जाऊ शकता. म्हणजे थोडक्यात काय, उगाच रक्तदात्याचे किंवा रक्तदानाचे मोठे मोठे आकडे सांगण्यापेक्षा लिमिटेड पण योग्य पद्धतीने योग्य काळजी घेऊन रक्तदान केलेलं कधीही फायदेशीर आहे. डॉक्टर, तुम्ही आज जो वेळ दिलात सुश्री फाउंडेशनच्या आरसा समाज मनाचा उपक्रमासाठी, याबद्दल मी सुश्री फाउंडेशनतर्फे तुमचे मनापासून आभार मानतो. मंडळी, या आजच्या उपक्रमानंतर तुम्हालाही रक्तदान करावं असं वाटत असेल तर जनकल्याण सारख्या सुरक्षित रक्तपेढीत तुम्ही रक्तदान करा. धन्यवाद.